तर इथे बघा आपल्याला आता प्रमाण कसं घ्यायचं आहे. मी 2 वाट्या ह्या 2 वाट्या बघा, तर 5 मेंबर आहेत खायला. ह्या 2 वाट्या आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. तर बघा आणि अर्धी वाटी 2 वाट्या उडदाच्या डाळीला आपल्याला अर्धी वाटी चणा डाळ घालायची आहे. तर आता ही अर्धी वाटी 2 वाट्या मी उडदाची डाळ घेतली आणि अर्धी वाटी चणा डाळ घेतली. तर आता हे स्वच्छ आपण धुवून घेऊ. आपल्याला इथे डाळ 3 ते 4 तास भिजून द्यायची. बघा आपण आहे ना डाळ चांगली स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे. बघा हे स्टार्च सगळं आपण स्वच्छ डाळ धुवून घेतली. आता आपण भिजत ठेवू पाणी टाकून. आपल्याला इथं चण्याची डाळ घातली म्हणून थोडं जास्त भिजून द्यायचं. बघा नाही तर उडदाची डाळ आपली 1 तासात पण शिजते, पण आपण इथे 3 तास भिजत ठेवणार आहे आणि नंतर मग वाटून घेणार आहे. हे बघा आपण इथे 3-4 तास आपली डाळ भिजवलेली आहे आणि मस्त अशी भिजलेली आहे. बघा तिला मी 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि आता आपल्याला पाणी ओतून काढून डाळ अशी मस्त वाटून घेऊ आपण. इथं बघा आपण डाळ घेतली धुवून चांगली. आता आपल्याला वाटून घ्यायची आणि त्यासाठी आपल्याला वाटण्यासाठी मी 8 ते 9 मिरच्या घेतल्यात आणि थोडासा लसूण घेतला आहे. तो पण आपल्याला डाळीत वाटून त्यात मिक्स करायचं आहे. तर चला आपण सगळं हे मिक्सरला वाटून घेऊयात. आता डाळ वगैरे मिरच्या सगळं. पाणी वाटताना बिलकुल टाकायचं नाही आपल्याला, कारण आपल्याला सकाळी करायचे तर वडे म्हटल्यावर रात्रभर भिजून द्यायचे, तेव्हा पातळ होतं नंतर. हे बघा आपलं मस्त असं बिन पाण्याचं छान डाळ वाटली गेली आहे. आता आपण ती काढून घेऊयात. अशा प्रकारे आपण सगळी डाळ वाटून घेऊ आणि नंतर मिरच्या आणि लसूण वाटून घेऊ. इथे आपण डाळ वाटून घेतली आणि मी अगदी बारीक नाही वाटली. बघा अशी रवाळ वाटायची थोडी, म्हणजे आपले वडे आहे ना क्रिस्पी होतात बघा भारी. तर आता त्याला आपण मिरची आणि लसूण घेतलेलं आहे, ते पण असं आबडधोबड वाटून घ्यायचे. फार पेस्ट नाही करायची त्याची, म्हणजे टेस्टला चवीला चांगले लागतात ते. तुम्ही आबडधोबड मिरची वाटून घेतली. मिरची आणि लसूण आपण मिक्स करून घेऊ पूर्ण. आणि ज्यावेळी आपल्याला वडे बनवायचे त्यावेळेला मीठ आणि सोडा टाकायचा आहे थोडासा. आता याला मी रात्रभर भिजून देणार आहे आणि सोडा वगैरे मीठ टाकू द्या. आपल्याला घेतला सोडा आणि मीठ टाकायचे. चवीनुसार मीठ टाका, आवडीनुसार. सोडा टाकते. इथं आपण मीठ आणि सोडा बघा मिक्स करून घेऊ. मस्त झालं आहे आपलं पीठ. आपलं तेल तापलं का नाही बघू. आपण अशा प्रकारे मस्त वडे बनवून घेऊ. आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे बघा. तेल पण चांगलं तापलं. इथे बघा मस्त आपला उडीद वडा आणि सांबार तयार झाले. मेदूवडा म्हणा, उडीद वडा म्हणा, आणि भारी झाले. वाचून खूप छान येतो. आता मी खाते थोडंसं बघा. खूप टेस्टी झाले. आपली रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कळवा मला कसं झाले. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.